जिसे दुनिया ने नामुमकिन कहकर ठुकरा दिया, उसे दीपस्तंभ ने मुकद्दर बना दिया। ये सिर्फ एक संस्था नहीं साहब, इसने कई जिंदगियों को उजाला बना दिया। जरीही मला कानाने आवाज येत नसेल तरीही माझं ऑब्झर्वेशन चांगलं होतं। मी लिस्ट रीडिंग करत होते, त्यामुळे मी कधीच मला स्वतःला कमी समजलं नाही। UPSCचा प्रवास म्हटलं तर UPSC मुळात करायचं आणि आपल्याकडून हे होणार का, हाच मोठा सुरुवातीला प्रश्न होता। एकतर आपण नॉर्मल नाही आहे, ॲबनॉर्मल कॅटेगरीमधून येतोय। जर एखाद्या नॉर्मल विद्यार्थ्याला एवढं अवघड जात आहे तर मग ते मला शक्य होणार का, असेही बरेचसे क्वेश्चन होते। नव्या दमाच्या, तडफदार उत्साहाच्या आणि सळसळत्या रक्ताच्या सर्व भावी अधिकाऱ्यांनो नमस्कार। येतील वादळे, खेटेल तुफान, तरीही आज चालतो मी। येतील वादळे, खेटेल तुफान, तरीही आज चालतो मी। संकटांना भिवून अडखळणे या पावलांना मान्य नाही। ही ओळ अक्षरशः खरी वाटू लागते जेव्हा काही विद्यार्थी स्वप्न बघतात। नुसतं स्वप्नच बघत नाहीत तर ते वास्तवात आणण्यासाठी स्वतःला झोकून देतात। कितीही अडचणी आल्या, कितीही मर्यादा आल्या, कितीही संकट आली तरीही मागे हटत नाहीत, हार मानत नाहीत। आज याच मेहनतीच्या, याच जिद्दीच्या, याच चिकाटीच्या यशोगाथेचे साक्षीदार आज आपण सर्व लोक होणार आहोत। नमस्कार, मी पार्थ वानखडे। नमस्कार, मी हर्षदीप घुगे, हेड ऑफ अकॅडमिक्स। आपल्या संस्थेच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांचे एकदा पुनश्च स्वागत करतोय। येस, वी कॅन क्लॅप। यशाच्या आपण खूप स्टोरीज ऐकतो, खूप कथा ऐकतो, पण काही काही कथा या फक्त आपल्याला प्रेरणा देत नाही तर त्या काही मर्यादा, काही बॅरियर्स याच्या बियॉन्ड काम करतात, त्या अडथळ्याला बियॉन्ड जाऊन काम करतात। आणि अशाच एका स्टोरीचं आज आपण इंटरॅक्शन करणार आहे, ज्याचं टायटल आम्ही फ्रॉम सायलेन्स टू सर्व्हिस, म्हणजे मौनाकडून प्रशासनाकडे, हे या आजच्या इंटरॅक्शन सेशनचं टायटल दिलेलं आहे। सो आज आपल्यासोबत आपल्या पुणे कॅम्पसमधील विद्यार्थिनी, जिचं नाव आहे रेणुका शोभा दिनेश केनन, जिने रिसेंटली जो सिव्हिल सर्व्हिसेसचा रिझल्ट आलेला आहे, ज्यामध्ये तिला ऑल इंडिया रँक 948 मिळालेला आहे। सो ही खूप मोठी अचीवमेंट आहे। जर बघायला गेलं तर दरवर्षी UPSCचे अप्रॉक्सिमेटली 10 लाख फॉर्म भरले जातात, त्यापैकी 5 ते 6 लाख मुलं हे प्रिलिम्सला अपियर्स करतात। आणि जर का आपण फायनल सिलेक्शन बघितलं त्यापैकी अप्रॉक्सिमेटली 1000 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होते। म्हणजेच जर का आपण सक्सेस रेशिओ कॅल्क्युलेट केला तर तो 0.1 पेक्षा सुद्धा कमी येतो। याचा अर्थ ही जगातली वन ऑफ द टफेस्ट एक्झाम या कारणास्तव म्हणली जाते। आणि या एक्झामला आपल्या विद्यार्थिनीने रेणुकाने क्लिअर केलेलं आहे। सो तिचं आणि तिच्या पॅरेंट्स एकदा आपण पुनश्च ताराच्या जोरात आवाजातून तिचं स्वागत करूया। या इंटरॅक्शन सेशनला स्टार्ट करण्याच्या अगोदर एक मला सर्वांना सांगू इच्छितो की भारतामध्ये RPWD ॲक्टनुसार 21 प्रकारचं दिव्यांगता, ज्याला आपण डिसॅबिलिटी असं म्हणतो, रेणुकाची जी डिसॅबिलिटी येते त्याला 5 प्रकारे डिसॅबिलिटीचं कॅटेगरायझेशन केलं जातं, ज्यामधली जी सेकंड कॅटेगरी आहे ज्याला हिअरिंग इम्पेर्ड म्हणतात, राईट। आणि ज्यामध्ये सुद्धा काही विद्यार्थी ज्यांना काहीच ऐकू येत नाही, ज्यांना आपण इंग्लिशमध्ये डेफ म्हणतो, आणि काही विद्यार्थी ज्यांना बऱ्यापैकी काही ऐकू येतं, जे मी जे बोलत आहे हे रेणुका माझ्या लिप सिंकून बऱ्यापैकी ऐकू समजू शकते। सो यांना हार्ड ऑफ हिअरिंग म्हणतात। सो रेणुका ही हार्ड ऑफ हिअरिंग या डिसॅबिलिटी कॅटेगरीमधनं बिलॉंग करते। सो आपण या सेशनला स्टार्ट करतोय। सो ओव्हर टू यू पार्थ। नमस्ते मॅम। सर्वात प्रथम तर तुम्ही एवढं दैदिप्यमान यश मिळवलं याबाबतीत तुमचं मनस्वी हार्दिक अभिनंदन करतो। UPSC बद्दल बोलण्याच्या पूर्वी आम्हाला तुमचा सुरुवातीचा प्रवास कसा होता हे जाणून घ्यायला आवडेल। खरं तर UPSCचा प्रवास म्हटलं तर UPSC मुळात करायचं आणि आपल्याकडून हे होणार का, हाच मोठा सुरुवातीला प्रश्न होता। एकतर आपण नॉर्मल नाही आहे,
ॲबनॉर्मल कॅटेगरीमधून येतो आहे. जर एखाद्या नॉर्मल विद्यार्थ्याला एवढं अवघड जातं आहे तर मग ते मला शक्य होणार का, असेही बरेचसे क्वेश्चन होते. पण असं म्हणतात की जिद्दीसमोर कुठलीच गोष्ट चालत नाही. तुमची जर जिद्द आणि मेहनत असेल तर काहीही शक्य आहे. सो हाच विचार करून मी 10वी नंतर हा विचार केला की मी आर्ट घेणार आहे. कला शाखेतून मी पदवी प्राप्त करून UPSCची तयारी करणार आहे. UPSCचा प्रवास खडतर होता आणि तो असतो, कारण तिथे लिहिलं आहे जितना बडा संघर्ष जित उतनी ही शानदार होगी. संघर्ष येणारच, संघर्ष असणारच. पण जर का तुम्हाला यश खूप मोठं हवं असेल तर अनेक अडथळ्यांना सामोरे जायला लागणारच. पण मी कधीच त्या अडथळ्यांना अडथळे समजलेलं नाही. याचं कारण असं की जसं की मी हिअरिंग इम्पेअर्ड कॅटेगरीमधून येते, जरीही मला कानाने आवाज येत नसेल तरीही माझं ऑब्झर्वेशन चांगलं होतं. मी लिप्स रीडिंग करत होते, त्यामुळे मी कधीच मला स्वतःला कमी समजलं नाही. मी असंच समजत आले की एक पॉईंट माझ्याकडे एक्स्ट्रा आहे, तो म्हणजे माझं ऑब्झर्वेशन बेटर आहे, जे की अनेकांमध्ये ते नसेल. सो मी जर हिअरिंगमध्ये डिसेबल आहे तर समोरच्या ऑब्झर्वेशनमध्ये पण डिसेबल असू शकतो ना. सो हाच विचार करून मी पुढे गेलो. त्यानंतर UPSCचा प्रवास हा 11वी 12वी मी एकदम पातूर तालुका म्हणजे ग्रामीण भाग येतो, ग्रामीण भागातून मी बिलॉंग करते. आणि त्यानंतर 12वी नंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं कला शाखेमध्ये, BA सोशिओलॉजी. इथेही अनेक अडचणी होत्या, कारण इथे आता इंग्लिश लँग्वेज सुरू झालेली होती, सर्व सब्जेक्ट इंग्लिश. आणि इंग्लिशमध्ये तर मी कधी लिप्स रीडिंग केलेलं नव्हतं, हे मला पॉसिबलच नव्हतं, कारण आपण समाजामध्ये इंग्लिश नाही बोलत. सो इथे खूप अडचणी आल्या. पण जसं ग्रॅज्युएशन झालं 2023मध्ये, 2022मध्ये माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि 2023मध्ये मी दीपस्तंभामध्ये प्रवेश घेतला. जशा जशा माझा अडचणींचा क्रम वाढत गेलेला होता, दीपस्तंभामध्ये तो येऊन आता कमीही उताराने कमीही होत चाललेला होता. त्यामुळे मला असं वाटत नाही की ही खूप मोठी गोष्ट आहे किंवा मी खूप मोठं काहीतरी अचीव केलं आहे. मला अजून पुढे काहीतरी करायचं आहे, माझं अजूनही स्वप्न आहे, तेही पूर्ण करायचे. क्या बात आहे, क्या बात आहे. असं म्हटलं जातं की पर्सन आर नॉट डिसेबल बिकॉज ऑफ देअर डिसॅबिलिटी, दे आर ॲबल बिकॉज ऑफ देअर ॲबिलिटी. आणि ही रेणुकाची ॲबिलिटी आहे, ही तिची क्षमता आहे की जिने प्रूव्ह करून दाखवली की यस, किती मर्यादा असू द्या, किती बॅरियर असू द्या, जर का आपली मेहनत असेल, चिकाटी असेल तर यस, रिझल्ट हा नक्की येतो. सो व्हेरी वेल डन. रेणुका, माझा प्रश्न तुझ्यासाठी आहे की या फेजमध्ये आपल्याला कधीतरी एखाद्या व्यक्तीकडनं किंवा काही म्हणजे फॅमिली मेंबरकडनं मोटिवेट केलं जातं. सो तुझा मोटिवेशनल सोर्स कोण होतं? आणि सेकंड म्हणजे या प्रोसेसमध्ये स्वतःला मोटिवेट करणं अगेन हे खूप मोठं चॅलेंजिंग राहतं, तर तू या प्रोसेसमध्ये स्वतःला कसं मोटिवेट केलं? एक तुझे मोटिवेशनल सोर्स कोण आणि तू स्वतःला कशी मोटिवेट करत गेली? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मोटिवेशन असण्यासाठी प्रत्येक वेळा यूट्यूबची गरज नसते. म्हणजे की यूट्यूबवर एखादं बघितलं आहे 6 महिन्यात हा IAS झाला वगैरे, हे काय खरं नसतं, हे मी कधी मानलंच नाही. सो तुम्हाला जर एखादं खूप मोठं शिखर गाठायचं आहे तर मला नाही वाटत तुम्हाला कुठलं तरी मोटिवेशन असणं गरजेचंच आहे. ते शिखर गाठायचं हेच तुमच्यासाठी मोटिवेशन आहे मुळात. या फेजमध्ये अनेक वेळा अडचणी येतात, अनेक वेळा आपण थकून जातो. तेव्हा असं वाटतं की म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आता मला अभ्यास करूसा वाटत नाही. आणि अशा वेळेस गरज असते ती म्हणजे मोटिवेटर असेल, एखादं काउन्सिलर असेल, मेंटर असेल, की तो आपल्याला सांगायला लागतं. आधीचा जो फेज होता की जर इमोशनल सपोर्ट म्हटलं तर ऑब्वियस आहे की आपली फॅमिली,
माझ्या मम्मी पप्पांनी मला खूप जास्त सपोर्ट केला आणि तो खूप जास्त आपल्या या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या जर्नीमध्ये खूप जास्त मॅटर करतो. कारण सगळ्यात पहिली गोष्ट की तुम्हाला घरून तेवढी शिकण्याची किंवा शिकवण्याची पूर्णपणे संधी ऑपॉर्च्युनिटी मिळायला पाहिजे. जर घरूनच नसेल तर समाजाने कितीही सांगितलं तू हे करू शकतो, तू ते करू शकतो, त्याला अर्थ नाही. घरूनही तेवढंच सपोर्ट लागतो आणि तो माझ्या आईवडिलांनी मला नेहमीच केला आहे. त्यामुळं दे आर माय बिगेस्ट मोटिवेटर. दुसरी गोष्ट, या संस्थेमध्ये आल्यानंतर म्हणजे मला असं वाटतं मुळात या संस्थेमध्ये आल्यानंतर मला मोटिवेशनचा अर्थ समजला आहे. मग ते प्रत्येकाकडे बघून असोत, प्रत्येकाच्या अडचणी समजून असोत आणि फक्त अडचणी समजून नाही तर एखाद्या विद्यार्थ्याला अडचण आहे तर त्याचं फ्रेंड्स किंवा त्याचे रूममेट्स असतील ते त्याला कसं सपोर्ट करतात, ते त्याला कसं हेल्प करतात. या संस्थेतून जर आपण जातोय तर हेही खूप मोठं मुळात मोटिवेशन आहे. त्यानंतर महाजन सर, ऑफकोर्स आपले सर्वांचे लाडके मास्तर, तर त्यांनी मला एक गोष्ट सांगितली. माझा रिझल्ट आला, ते मला भेटलेत आणि म्हणाले की तुला माहिती आहे तुझ्या आईवडिलांपेक्षा जास्त मी खुश आहे तुझ्या रिझल्टसाठी. तर का? तुझ्या आईवडिलांना आनंद झाला आहे, खूप आनंद झाला आहे, पण तो फक्त तू पास झाली आहे म्हणून झाला आहे, तुझं नाव लिस्टमध्ये आलं आहे म्हणून झालं आहे. पण मला इथून जो जो विद्यार्थी सिलेक्ट होतो, इथून जो जो विद्यार्थी यशस्वी होतो, त्या प्रत्येकाचं कौतुक वाटतं, त्या प्रत्येकाचा आनंद मला होतो. म्हणजे रेशिओ जर बघितला तर 1/, कितीतरी विद्यार्थी हा रेशिओ येतो आणि ही गोष्ट मला खूप जास्त मोटिवेट केली त्यांची. मी स्वतः एक व्हिज्युअली इम्पेअर्ड विद्यार्थी आहेत आणि म्हणून मला तुम्हाला हा एक प्रश्न विचारावा वाटतो की स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना एखादा दिव्यांग विद्यार्थी असेल तर त्याला तुलनेने जास्त मर्यादांना सामोरं जावं लागतं आणि या मर्यादा, लिमिटेशन्स जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा या स्पर्धा परीक्षेच्या तयारी दरम्यान अशी फेज येते जेव्हा आपल्याला वाटतं की आता नको करायला सर्व हे, माझ्याच्यानं आता हे होत नाही. अशी फेज कधी या प्रवासादरम्यान तुम्ही अनुभवली का? आणि जर असेल तर मग त्यावर मात कशी केली? तर पहिली गोष्ट, आपलं जे टी शर्ट बनवलेलं आहे इम्पॉसिबल, सो ते इम्पॉसिबल नाही आहे, आय एम पॉसिबल आहे असं मला वाटतं की इथूनच सुरुवात होते जर्नीची. खूप साऱ्या लिमिटेशन्स येतात आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये हे असतातच. पहिलं सामाजिक असू देत, जे सामाजिक टोमणे असतील, जे काही समाज बोलत असेल, असं नाही की फक्तच जेव्हा आपण अभ्यास करतो, जेव्हा आपण तयारी करतो, प्रिपरेशन करतो तेव्हाच बोलतात असं नाही. आज मी यशस्वी झाले तरीही मला बोलतात. ओके, सो याचा प्रभाव इमोशनली, याचा इम्पॅक्ट आपल्या मनावर होतो. त्यानंतर ॲज अ व्हिज्युअल इम्पेअर्ड असू देत, ॲज अ हिअरिंग इम्पेअर्ड असू देत, इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत आपल्याला जास्त वेळ अभ्यासाला लागतो. बऱ्याच वेळा असं वाटतं की म्हणजे मी माझ्या व्हिज्युअल इम्पेअर्ड जे पण फ्रेंड्स असतील त्यांच्याकडून पण ऐकून आहे की कधीतरी असंही वाटतं की यार आपण आपला पेपर स्वतः लिहिला असता तर आपलंही अक्षर चांगलं असतं, आपल्यालाही कदाचित जास्त मार्क्स मिळाले असते. खूप अडचणी असतात, पण ह्या आपण प्रत्येक समाजाला जाऊन सांगू नाही शकत की मला ह्या अडचणी येत आहेत. आता माझं सांगायचं झालं,
मला 9वी-10वीपर्यंत माहितीच नव्हतं की मी हिअरिंग इम्पेअर्ड आहे. म्हणजे मला एवढं माहीत होतं की मला कमी ऐकायला येतं, पण जसं मला आवाज येतो तसंच इतरांनाही येत असेल असं मला वाटायचं. तेवढाच आवाज तुम्हालाही येतो असंच मला वाटत आलं. मी एक दिवस हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी मास्क घातलेला होता आणि तेव्हा ते खूप मोठ्याने बोलत असतानाही मला समजलं नाही. म्हणजे मी पण तेव्हा शॉक होते की हे असं कसं, मला एवढ्या मोठ्याने बोलतायत तरीही समजत नाही आहे. तिथे समजलं की मी लिप्स रीडिंग करत होते. मला 10वी नंतर समजते आणि मी तेव्हापासून माझी जर्नी सुरू करते. म्हणजे जे 2 ते 3 वर्षाची मुलं असतात त्यांना जी शब्द छोटी छोटी सांगायला लागतात ती मी माझ्या 11वी-12वीमध्ये ऐकली होती आणि तिथून प्रवास सुरू झालेला होता. हा फक्त माझाच नाही, हा सगळ्यांचाच असतो. म्हणजे सगळ्याच हिअरिंग इम्पेअर्ड असू देत. मला तिथे तो माझ्यासाठी खूप जास्त धक्कादायक दिवस होता. पण नंतर असं वाटलं 10वीपर्यंत माझ्यामध्ये एखादा विकनेस असून तो मला जाणवलाच नाही, तर आता काय जाणवणार. म्हणजे त्या विकनेसला मी 10वीपर्यंत स्ट्रेंथच घेऊन आले. मी कधीच माझ्या विकनेस घेतलाच नाही. आणि आज असं वाटतं बरं झालं मला माहितीच नव्हतं की मला आवाज येत नाही, नाहीतर ऑब्झर्वेशनची स्किल पण आलीच नसते. सो लिमिटेशन्स येतात, बट इट डिपेंड की तुम्ही त्याला कसं बघताय, तुम्ही त्याला कसं सॉल्व करताय. आणि अशा या फेजमध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड खूप जास्त महत्त्वाचा असतो. आणि इमोशनल सपोर्ट इतरांकडून नाही, स्वतःकडून. म्हणजे स्वतः मार्गदर्शक होणं. कुणीतरी काहीतरी म्हटलंय तर स्वतःला इमोशनली स्ट्रॉंग बनवणं हे या फेजमध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि हा जर ॲटिट्यूड असेल तर मला असं वाटतं की कितीही लिमिटेशन्स असतील तरीही, कुठलीही दिव्यांग मुलं असतील तरीही ते मात करू शकतात. रेणुकानी सामाजिक समस्या खास करून बरेचदा विद्यार्थीगण असताना आपल्याला काही टॉन्ट मारले जातात आणि ते बरेचदा आपल्याला डिमोटिवेट करतात. बट मला नेहमी असं वाटतं की वी ऑलवेज से थँक्स टू दोज पर्सन हू से नो टू अस, बिकॉज दे आर द रिझन्स की ज्याच्यामुळे आपल्याला यस करण्यासाठी सुद्धा एक मोटिवेशन मिळतं. आणि ते तिच्या त्या दृष्टिकोनातनं दिसते, ते तुझ्या त्या पॉईंट ऑफ व्ह्यूमधनं दिसते, तिच्या त्या पर्स्पेक्टिव्हमधनं दिसते. सो आय रिअली कॉंग्रॅच्युलेट हर फॉर दॅट पर्स्पेक्टिव्ह. येस, वी कॅन डेफिनेटली क्लॅप फॉर दॅट. जसे दिव्यांग विद्यार्थ्यांना अभ्यास करताना बरेच चॅलेंजेस येतात, मुलींच्या दृष्टिकोनात बघायला गेलं तर अजूनही समाजामध्ये मुलींना एका एजनंतर तू शिक्षण घेऊ नको किंवा तुझ्याकडनं हे होणार नाही, तू तुझ्या प्रिपरेशनला आता फुल स्टॉप द्यायला पाहिजे. जेव्हा मी हा प्रश्न सांगतोय मला माहिती आहे खूप साऱ्या मुली याला कोरिलेट करतायत की बेटा आता जो लग्नाचं एज झालेलं आहे, आता तू प्रिपरेशनला फुल स्टॉप द्यायला पाहिजे. मे बी असे प्रश्न तू ऐकले असतील किंवा तुला तुझ्या बाकीच्या मैत्रिणीला ऐकले असेल. काय वाटतं अशा प्रश्नांना कसं विनी सामोरं जायला पाहिजे आणि तू कशा विनी टॅकल केलं? विशेषतः हा प्रश्न मुलींना फेस करावा लागतो मला असं वाटतं ॲज कम्पेअर टू बॉईज. तर मी सगळ्यात आधी माझ्या घरी तर एक लिमिटेशन देऊन ठेवलेली होती की वयाच्या 25व्या वर्षापर्यंत मला काहीच म्हणायचं नाही. कारण माझं एक स्वप्न होतं की वयाच्या 25व्या वर्षाच्या आधी मला क्लास 1 ऑफिसर व्हायचं आहे. हे मी माइंडमध्ये फिक्स करून घेतलेलं. आणि जर नाही झालं तर बघू पुढचं पुढे. आज माझं वय 24 वर्ष, मला हे यश मिळालं. त्यामुळे आतापर्यंत तर माझ्या आईवडिलांनी हा विषय काढला नाही आणि आता काढणारही नाहीत.
असे सामाजिक प्रश्न समोर येतात, अनेक आव्हानं येतात. त्या गोष्टीला कसं सामोरे जायचं? तर पहिली गोष्ट मला असं वाटतं की जर तुमच्यामध्ये जिद्द आणि मेहनत ही समोरच्याला दिसून आली तर खूप जास्त फोर्स कुणीतरी करेल असं मला वाटत नाही, पण ते दिसून यायला पाहिजे. आपले जे मनोबलचे प्रिन्सिपल 5 प्रिन्सिपल्स आहे त्यामधलं एक इंटिग्रिटी, जे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मी समोरच्यासाठी किंवा माझ्या आईवडिलांसाठी अभ्यास करतोय का, हे सगळे दुय्यम. पण प्रथम काय, प्रायमरी काय, तर आपण स्वतःसाठी जगतोय, स्वतःसाठी अभ्यास करतोय. तर मला असं वाटतं आपण लॉयल किंवा इंटिग्रल राहिलं पाहिजे, ऑनेस्ट राहिलं पाहिजे आणि स्वतःबद्दल प्रामाणिक राहिलं पाहिजे. जर स्वतःबद्दल तुम्ही प्रामाणिक असाल तर ही जी लग्नाची बंधनं असोत किंवा बास आता लग्नाचं वय झालं आता नको शिकूस, हे सगळी बंधनं आपल्यासमोर येत नाहीत. आणि मुळात आता मी ग्रामीण भागातून बिलॉंग करते, तिथेही अशीच परिस्थिती. पण जेव्हापासून माझा रिझल्ट आला आहे तेव्हापासून अनेक आईवडील माझ्याकडे असे बघतात की आपल्याही मुलींना आपण शिकू दिलं पाहिजे. म्हणजे मुळात काय, तर आपल्या आईवडिलांसमोर तसं उदाहरण कुणीतरी झालं पाहिजे, त्यांचाही विश्वास बसला पाहिजे की नाही हे पॉसिबल आहे, हे असं होऊ शकतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की कुठलंही सर्विस आपल्याला मिळण्याआधीची जे आपलं आयुष्य असतं आणि ती सर्विस, ती नोकरी मिळाल्यानंतरचं आयुष्य, हे जर एखाद्या आईवडिलांना यातला फरक माहिती असेल की नोकरी आधी आपण कसं असतो आणि नोकरीनंतर काय तो रुबाब असतो, या दोनमधला जर फरक समजला तर आईवडील आपल्याला फोर्स करणार नाहीत असं मला वाटतं. नक्कीच मॅम, तुमचा हा संदेश सर्वांनाच बळ देऊन जाईल. तुमची UPSCची जर्नी कशी होती याकडे थोडं आम्हाला जाणून घ्यावंसं वाटतं. तर तुम्ही UPSCची प्रिपरेशन करताना कुठल्या स्ट्रॅटेजीचा वापर केला? तुम्ही प्रिपरेशन कशी स्ट्रक्चर केली? UPSCची प्रिपरेशन यामध्ये स्ट्रॅटेजी ही खूप जास्त मॅटर करते. कोणी जास्त व्हिडिओ लेक्चर्समधून करतं, आता व्हिज्युअली इम्पेअर्ड स्टुडंट असतात त्यांना जास्त ऑडिओ किंवा व्हिडिओ लेक्चर्स हे पॉसिबल असतं. पण मी कुठलेही क्लासेस वगैरे लावले नव्हते कारण मला ते पॉसिबल नव्हतं. कारण इंडिव्हिज्युअली तर आपल्याला कोणी शिकवणार नाही, कुठलाही क्लास असेल तर ते कम्युनिकेशन होत नव्हतं आणि माझ्यासाठी ते इझी नव्हतं. आपले यूट्यूब लेक्चर्स असतात आणि त्याला सबटायटलचं ऑप्शन असतं, तर मी पहिली स्ट्रॅटेजी माझी की सबटायटलचं ऑप्शन यूज करून, आणि तेही सगळ्याच व्हिडिओला येतं असंही नाही, काही व्हिडिओला येतं काहीला नाही येत. पण जास्तीत जास्त वाचनावर भर आणि वाचनापेक्षा जास्तही लिहिण्यावर भर. म्हणजे एके दिवशी आपल्याला UPSCचा पेपर तर माहिती आहे, 100 पानांचा एक पेपर. एके दिवशी मी 3 पेपर सॉल्व करायचे, 3 म्हणजे 300 पेजेस डेली. आणि PWD म्हटलं तर 4 तास पेपर असतो, तर 4 त्रिक 12 तास कंटिन्यू लिहायचं, जास्तही होऊन जायचे. पण मला असं वाटतं एकदा लिहिणं म्हणजे 10 वेळा वाचन असं असतं. त्यामुळे माझा जास्तीत जास्त कल हा लिहिण्यावर होता आणि माझी हॉबी कॅलिग्राफी आहे, सो मला लिहायला खूप जास्त आवडतं. सो मी वाचन असोत किंवा लेक्चर्स यापेक्षा जास्त लिहून अभ्यास केला.
रेणुकाचं अकॅडमिक जर का बघितलं तर 10th आय थिंक तुला 80+82% होते राईट. 10वीमध्ये येस, 12वीमध्ये ती अमरावती बोर्डातनं पहिली आली होती राईट. सो खूप मोठी अचीवमेंट ती. आणि येस, वी कॅन क्लॅप. जेव्हा कधी आपण एखादी अचीवमेंट वाटतो तर मनखुलास आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे राईट. त्यानंतर तू जेव्हा प्रिपरेशन स्टार्ट केलं, फर्ग्युसन कॉलेज पुण्यामधनं तिने तिचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. या एक्झामचं जे फाउंडेशन राहतं, याचा जो पाया राहतो, त्याला मजबूत करण्यासाठी तुझे काय प्रयत्न होते? येस, UPSCचे. मी जसं सांगितलं 2022मध्ये म्हणजे 2019 ते 22 ह्या वर्षात मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन करत होते आणि माझा मुळात जो मेजर सब्जेक्ट होता तो सोशिओलॉजी होता आणि तोच माझ्या UPSCला पण ऑप्शनल सब्जेक्ट राहिलेला. मला UPSC द्यायची आहे ही आयडिया फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना होती, पण मला हेही माहीत नव्हतं की CSATमध्ये पास होण्यासाठी फक्त आपल्याला 67 मार्क्स लागतात. आणि जेव्हा मी माझा पहिला अटेम्प्ट दिला तेव्हा मी 100 OMRवरचे जे 80 क्वेश्चन असतात ते सगळे फिल करून आले होते. म्हणजे सगळे जे येत होते ते पण आणि जे येत नव्हते ते पण. सो पहिला अटेम्प्ट देवाला. असं झालं की पहिल्या अटेम्प्टमध्ये काहीच माहिती नव्हती, काहीच आयडिया नव्हती आणि गायडन्स तर बिलकुलच नाही. असं राहतं. मनोबलमध्ये आल्यानंतर, दीपस्तंभमध्ये आल्यानंतर, म्हणजे जेव्हा माझा दुसरा अटेम्प्ट होता तेव्हा मी दीपस्तंभमध्ये होते, तेव्हा एक इंडिव्हिज्युअल लेवलला आपल्याला काउन्सिलर असतात. सो एक मला पेपर पॅटर्न वगैरे सगळं म्हणजे असं म्हणायला लागेल की जे UPSCचा पॅटर्न असू देत, कसा अभ्यास करायचा असू देत, सगळं इथे आल्यानंतर एक इम्प्लिमेंटेशन झालं. आधी फक्त परीक्षा असते एवढंच. माझे काउन्सिलर अमोल लंके सर, बऱ्याच जणांना माहिती असतील, आणि आता शेखर सर. तर त्यांनी मला असं पहिल्याच दिवशी आपली जी डायरी असते डेली ट्रॅकर त्यावर लिहून दिलेलं होतं, रेणुका केकन UPSC CSE 2025. काहीच माहिती नव्हतं, फक्त गेले होते काउन्सिलिंग रूममध्ये आणि मला काहीच आयडियाच नव्हते. तिथेच सरांनी मला बघून सांगितलं की तू लिस्टमध्ये तुझं नाव असणार आहे. आणि इवन जेव्हा मी दिल्लीमध्ये गेले इंटरव्ह्यूला तेव्हा सर मला बोलतात की, म्हणजे मी खूप घाबरलेली होते की इंटरव्ह्यू आहे आणि खूप जास्त मनात भीती पण होती. सर मला म्हटले तुझं नाव लिस्टमध्ये त्यांनी आधीच टाकलेलं आहे, ते इंटरव्ह्यू फक्त फॉर्मॅलिटीसाठी घेत आहेत, तू जा आणि देऊन ये. म्हणजे आपल्यामधलं कॉन्फिडन्स बिल्ड करणं, त्याला बूस्ट करणं हे काम काउन्सिलरचं असतं. तर ही जी UPSCचे पहिले अटेम्प्ट असतात, म्हणजे माझा जो पहिला अटेम्प्ट होता जो की मी सांगितलं मला आयडिया नव्हती, पण दुसऱ्या अटेम्प्टमध्ये माझा दुसरा अटेम्प्ट हा CSATमधील 4 मार्क्सने राहिलेला होता. म्हणजे मला GSमध्ये मी कवर करायचे आणि मला इवन हे पण माहिती होतं की जर मी प्री पास झाले तर मेन्स पास होणारच आहे, कारण जसं की मी सांगितलं मला रायटिंग खूप आवडायचं. सो मेन्समध्ये एक स्कोप असतो, मला लिहायचं होतं, मला माझे विचार त्यात मांडायचे होते. मला प्रिलिम्सपेक्षा जास्त मेन्स लिहायची आणि इंटरव्ह्यू देण्याची घाई होती. आणि जेव्हा मी UPSC सुरू केली होती तेव्हा मी प्रिलिम्सचा सिलेबस नव्हता बघितला, डायरेक्ट इंटरव्ह्यू कसे असतात ते पाहिले होते. तर असा एक म्हणजे उत्साह राहतो जेव्हा आपण सुरुवात करतो. पण फायनली जेव्हा तिसरा अटेम्प्ट, माझा हा तिसरा अटेम्प्ट होता, यामध्ये खात्री पटली होती की जर CSAT 4 मार्क्सने राहू शकतो तर थोडा अभ्यास करून आपण निघू शकतो आणि मेन्सही काढू शकतो. सो हा कॉन्फिडन्स, ही जर्नी फर्ग्युसन कॉलेजमध्ये तर फक्त आयडिया होती, पण ही मुळात दीपस्तंभमध्ये सुरू झालेली होती.
यू पी एस सीची तयारी करत असताना जेव्हा स्पर्धा परीक्षेसाठी कुठलाही विद्यार्थी येतो तेव्हा तो बरंच काही नवीन शिकतो, बरंच काही नवीन करतो. पण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना काय शिकू नये किंवा काय करू नये असं तुम्हाला वाटतं? कुठली काळजी घ्यावी? पहिली गोष्ट की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ज्या काही चुका आपण करतो, मोस्ट ऑफ द टाईम असं होतं, जे वाचायचं नाही तेच आपण वाचतो, ज्या नोट्स काढायच्या नाही, जे लिहायचं नाही तेच लिहितो. म्हणजे एक आधीच तर लक्ष्मीकांतचे एवढे एडिशन वाढत आहेत, त्यात आपण अजून एक भर टाकून आपले एम लक्ष्मीकांत बनवतोय. म्हणजे मला असं वाटतं की ज्या आपल्या नोट्स असतात तर त्यालाही एक लिमिट असतं, एक लिमिटेशन असतं. माझी एक स्ट्रॅटेजी मला आठवते की जी छोटी लेटर बुक असते, एक A5 साईजची जी छोटी नोटबुक असते आणि त्याला फक्त 50 ते 60 पेजेस, त्या नोटबुकमध्ये मी नोट्स काढत होते, फक्त कीवर्ड्स. आणि ते कीवर्ड्स अभ्यास करतानाच अशा अँगलने काढत होते की जो मेन्सच्या पेपरच्या दिवशी ते मला वाचता यायला पाहिजे आणि 2 पेपरच्या मध्ये जो गॅप असतो त्या गॅपमध्येही ते माझं वाचून झालं पाहिजे. तर पहिली चूक जी मी सांगितली की खूप बल्की नोट्स बनवू नका. आणि जे वाचायचं आहे ते जर आपल्याला समजलं, आणि मुळात आता तर ChatGPT पण आहे. ChatGPT एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला नोट्स वगैरेही करून देतं, आधी तसं नव्हतं. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टीचा, ह्या टेक्नॉलॉजीचा फायदा आपल्याला होऊ शकतो. अजून एक गोष्ट ही इथे सांगण्यासारखी नाही, पण सातत्य. ही जे डेडिकेशन आहे, सातत्य आहे, कन्सिस्टन्सी आहे, ती आपल्या स्टडीमध्ये असायला पाहिजे. आणि इथे सगळ्यांमध्ये आहे, मला माहिती आहे. इथे आपल्याला कंपल्सरी लायब्ररीमध्ये बसावंच लागतं. सो फक्तच एखाद्या दिवशी 10 तास करून दुसऱ्या दिवशी 5 आणि 6 तास, तिसऱ्या दिवशी फक्त लायब्ररीचा टेबल पुसून यायचं आणि चौथ्या दिवशी चला आज थोडासा मेंटल ब्रेक घेऊ, उद्यापासून सुरू करू, असं करून चालत नाही. तर कन्सिस्टन्सी मॅटर करते. सो ह्या चुका करू नये असं मला वाटतं. येस, फक्त अभ्यास करून चालणार नाही, तर सातत्याने अभ्यास करावा लागेल. आणि हे करत असताना डेली ट्रॅकरचं काय इम्पॉर्टन्स आहे, तिला याचा वैयक्तिक कसा फायदा झाला तो तुम्ही ऐकलेला आहे आणि तुम्ही पण सुद्धा तुमच्यासाठी तो युटिलाइज करसाल असं मला एक विश्वास आहे. त्याचबरोबर नोट्स मेकिंग आणि कसा ती तिच्या प्रिपरेशनमध्ये टेक्नॉलॉजीचा यूज करते. आपण आपल्या इंडक्शन प्रोग्राममध्ये ॲक्टिव्हिटी कंडक्ट केलेल्या आहेत आणि त्या बाबतीत आपले रेग्युलर स्किल ट्रेनिंग पण होतात. जेव्हा मी रेणुकाची स्टोरी ऐकतो तेव्हा मला म्हणजे तिने अकॅडमिक काउन्सिलरचा उल्लेख केला. जेव्हा एका विद्यार्थ्याचं सक्सेस कोणत्याही एक्झाममध्ये जेव्हा त्याला सक्सेस मिळतं, हे फक्त त्या एका विद्यार्थ्याचं ते वैयक्तिक सक्सेस नसतं. जसं हे सक्सेस त्याच्या आईवडिलांचं असतं, तसंच ते त्याच्या शिक्षकांचं असतं, तसंच ते आपल्या संस्थेमधल्यातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचं सुद्धा असतं. मग तो एक्झामला सोडून देणारा आपल्या ट्रान्सपोर्टेशन डिपार्टमेंटचे कॅन्डिडेट असतील, किंवा रोज आपल्याला जे हेल्दी फूड देणारे आपले डिपार्टमेंट्स असतील, किंवा आपले बिल प्रॉपरली टाईमला पास करून देणारे आपले अकाउंट टीम असतील. त्यामुळे हे सक्सेस आपल्या सर्वांचं असतं. त्यामुळे या सक्सेसला एकदा आपण परत क्लॅप करून सेलिब्रेट करूया. या सर्व गोष्टीला ज्यांची खूप महत्त्वाची जोड असते ते म्हणजे आपले डोनर. आपण आपला ग्रॅटिट्यूड, आपली कृतज्ञता नेहमी त्यांच्याप्रती व्यक्त केली पाहिजे. डायरेक्टली और इनडायरेक्टली दे आर द वन की ज्यांचे हात आपल्या सक्सेसमध्ये दिसत नाहीत, पण यस त्यांच्याच सपोर्टमुळे आज आपण इथे स्टँड करतो. थँक्यू सो मच फॉर ऑल दी डोनर्स की ज्यांनी आपल्याला सातत्याने ते डोनेट करत आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होत आहे. रेणुका, मला नेक्स्ट प्रश्न विचारायचा आहे की मुख्य परीक्षेमध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची जी मुख्य परीक्षेमध्ये आपले जे मेन्सचे पेपर राहतात, खास करून जनरल स्टडीजचे, हे 3 तासाचे असतात. एका दिवशी 2 पेपर असतात आणि तिने सांगितलं ती प्रिपरेशन म्हणजे जर का तुम्हाला एक्झाममध्ये 6 तास लिहावं लागतं, बिंग HI कॅन्डिडेट तिला 4 तास मिळतात.
म्हणजे तिला तिला एक्स्ट्रा लिहावं लागेल तिथं, आणि अशा कंडिशनमध्ये तिचं प्रिपरेशन बघा रेग्युलर त्याच्या दुप्पटने वर्क करत आहे. सो ही खूप महत्त्वाची गोष्ट रेणुकाने तिच्या प्रिपरेशन स्ट्रॅटेजीमधली सांगितलेली आहे. आणि याच गोष्टीला आपण सुद्धा विचार केला पाहिजे की कशावेळी आपण जर का तिथे जर का आपल्याला 3 तास बसावं लागतं सातत्याने, PWD विद्यार्थी असेल तर जास्त बसावं लागतं, तर आपण आपल्या रीडिंग रूमचे जे स्लॉट बुकिंग केले ते त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने केलेले आहेत. सो वेल डन. त्यामुळे आपले बरेचदा नियम जेव्हा आपल्यावर लादल्या जातात आपल्याला ते थोडे रिस्ट्रिक्टेड पॉईंट ऑफ व्ह्यूने वाटतात की नाही नको सर ते, बट जर का आपण त्याला यूज टू झालो तर डेफिनेटली आपण त्याला ओव्हरकम करू शकतो. मला जाणून घ्यायचं आहे तुझ्या इंटरव्ह्यूच्या एक्सपिरियन्सबद्दल की UPSCचं जसं तिने सांगितले प्रिपरेशन फेजमध्ये तिच्यासाठी इंटरव्ह्यू हा तिचा स्टार्टिंग पॉईंट होता, कारण की आपण एक्झामची का तयारी करतो हा जनरली प्रत्येक पॅनलचा पहिला प्रश्न असतो, आणि त्याच अनुषंगाने तिने पण प्रिपरेशन स्टार्ट केली होती. तर आम्हाला जाणून घ्यायचं की तुझा इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स कसा होता, कोणचं पॅनल होतं आणि कशावेळी तुझं इंटरॅक्शन झालं. इंटरव्ह्यूचा दिवस म्हणजे जेवढा आनंद असतो तेवढीच भीतीही असते. म्हणजे जसं कॉईन टाकल्यानंतर आता कुठे पडेल, काय होणार, आणि ही भीती म्हणजे मेन ज्या दिवशी आपण पास होतो त्या दिवशीपासूनच असते. जसं की मी म्हटलं, जेव्हा मी UPSCची प्रिपरेशन सुरू केली सगळ्यात आधी UPSCचे इंटरव्ह्यू कसे असतात हे बघून केली. तो पहिलाच व्हिडिओ बघितला एकदम ऑल इंडिया रँक 1चा. बघून म्हटलं काय इंग्लिश फाडफाड बोलतात राव, आपल्याला तर काहीच येत नाही यातलं. हळूहळू हळूहळू ऐकते, एवढं कठीण, इतकं इंग्लिश बोलावं लागतं. मला आवाज येत नाही, मी बोलणार कसं, हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा प्रश्न. पण जसं प्रिपरेशन सुरू करत गेले, प्रिलिम्स मेन UPSCचे विषयच एवढे वाटले की आता इंग्रजांसोबत पण इंग्लिश बोलता येतं की काय, कारण एवढे सब्जेक्ट सगळे इंग्लिशमध्ये. मग कुठंतरी भीती कमी झाली होती. पण तेवढंच महत्त्वाचं हेही की म्हणजे एक माझी चूक म्हणावी लागेल की मी कम्युनिकेशन जास्त केलं नव्हतं. मी लिहिण्यावर जास्त भर देत होते, माझ्या स्वतःच्या अभ्यासावर जास्त भर देत आले होते, पण माझं कम्युनिकेशन स्ट्रॉंग नव्हतं. म्हणजे मी कुणाला जास्त बोलायचे नाही. न बोलण्याचं कारण काय, तर मला समजत नाही म्हणून किंवा मला आवाज येत नाही म्हणून. पण मला असंही वाटतं जर मी मुळात आधीपासून बोलत आले असते तर मला इंटरव्ह्यूमध्येही तेवढा फायदा झाला असता. बट असो, काही चुका उशिराच समजतात. इंटरव्ह्यूचा दिवस आला. सगळ्यात मोठी भीती इंग्लिशमधली लिप्स रीडिंग समजणार का, कारण आत्तापर्यंत इंग्लिश आपल्यासोबत कोणीच बोललेलं नाही. तिथे गेल्यानंतर दिल्लीमध्ये आपल्या दिल्ली कॅम्पसला मी राहिले, मॉक इंटरव्ह्यूला गेले. मॉक इंटरव्ह्यूमध्ये बऱ्याचशा लोकांचे लिप्स रीडिंग ह्या गोष्टी समजत तर होत्या, पण तेच सर कॅन यू प्लीज रिपीट द क्वेश्चन, हा प्रॉब्लेम तर सगळीकडे होताच. एकदा असो, दोनदा असो, काही क्वेश्चन इवन मला 3दाही विचारायला लागलेत. बऱ्याच वेळा असं व्हायचं एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येतं पण तरीही आपण सॉरी म्हणून जातो. याचं कारण काय, तर समोरचं आपल्याला तो प्रश्न सांगून बोर होऊ नये म्हणून, असंही वाटलं. पण त्याच वेळेत मनात कुठंतरी वाईटही वाटतं की असं मॉक इंटरव्ह्यूमध्ये होत आहे ते ठीक आहे, पण ॲक्च्युअल इंटरव्ह्यूमध्ये व्हायला नको. पण मी इंटरव्ह्यू द्यायला गेले आणि इंटरव्ह्यू डेला जेव्हा मी फॉर्म भरत होते तेव्हा तिथे एक सर आलेत आणि मला म्हणालेत की तुला इंटरप्रिटर हवा आहे का, किंवा
जर तुला इंटरप्रिटर नसेल तर तुला एक टायपिस्ट मिळेल, तो टाईप करेन आणि मागे तुझ्या बॅकग्राऊंडला म्हणजे पॅनल मेंबरच्या बॅकग्राऊंडला एक स्क्रीन असेल, त्यावर तुला सगळे क्वेश्चन्स विजिबल होतील. आणि जेव्हा त्यांनी असं सांगितलं, त्याच्यापेक्षा आनंदाचा दिवस माझ्यासाठी कुठलाच नव्हता. कारण आत्तापर्यंत जी 2 महिन्याची जी भीती होती ती माझी पूर्ण नष्ट झालेली होती. की असं वाटलं एवढा विचार करत बसल्यापेक्षा कुठेतरी अभ्यास केला असता तर बरं झालं असतं. सारखंच कसे बोलणार, पॅनल मेंबर कसं इंटरॅक्ट करणार, हा विचार ओगाचच करत बसले. पण तिथे जाऊन ही सगळी भीती नष्ट झाली होती. आणि जसं इंटरव्ह्यू रूममध्ये गेले तर पॅनल मेंबरच्या मागेही एक स्क्रीन असतो आणि माझ्याही बॅकग्राऊंडला माझ्याही मागे एक स्क्रीन असतो. तो स्क्रीन यासाठी की जो टायपिस्ट असतो त्याने क्वेश्चन बरोबर लिहिला आहे की नाही हे पॅनल मेंबरलाही दिसावं. ही UPSCची गोष्ट मला खूप जास्त आवडली. कारण याआधी मला माहितीच नव्हतं. मी खूप जणांना विचारलं की मी इंटरॅक्ट कसं करू, आपला कोणी विद्यार्थी गेला आहे का, कुठल्या तरी हिअरिंग इम्पेअर्ड विद्यार्थ्याशी तुम्ही संवाद साधा, इंटरव्ह्यू कसा घेतात, कसा असतो, मला काहीच आयडिया नव्हती. सो हा मी प्रत्यक्ष एक्सपिरियन्स घेतला आणि तो खूप जास्त आनंददायी होता असंही मला वाटतं. या टॉक शोच्या सर्वात शेवटच्या आणि महत्त्वाच्या भागाकडे आपण वळूयात. UPSC ॲस्पिरंट्सना तुम्ही काय महत्त्वाचा संदेश देऊ इच्छिता? मुळात फक्त UPSCसाठी देणार नाही तर सगळ्यांनाच एक कॉमन सांगू इच्छिते की मी माझ्या प्रिपरेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी फॉलो केली आणि आपले मास्तरही नेहमी सांगतात की ऑनेस्टी आणि इंटिग्रिटी हे नेहमी तुमच्यात असू द्या. कुणीतरी बघावं म्हणून अभ्यास करू नका. आपल्या आईवडिलांनी जळगाव, पुणे, दिल्ली येथे राहू द्यावं म्हणूनही अभ्यास करू नका. तुमच्या स्वतःचं जीवन घडवण्यासाठी, तुम्ही स्वतः घडण्यासाठी आणि इथून पुढे आपला समाज घडवण्यासाठी आपल्याला कसं जास्तीत जास्त इंटिग्रल काम करता येईल की म्हणजे मला कोणीतरी बघत नाही आहे तरीही मी प्रामाणिकपणेच काम करते, हे प्रिन्सिपल मी स्वतःच्या आयुष्यात इम्प्लिमेंट करण्याचं खूप ट्राय केलं आहे आणि अजूनही करते आहे. सरांनी मगाशीही म्हटलं सायलेन्स टू सर्व्हिस. मला असं वाटतं मी याच्याही पुढे की सर्व्हिस बिफोर सेल्फ. स्वतःचा विचार नंतर करा. आधी कुणाला तरी आपल्याकडे एक भाकर असेल तर अर्धी कुणाला तरी देता येईल का, हाही विचार आपण केला पाहिजे. आणि आपल्याला नेहमीच मास्तर हे सांगत आलेत. मनपूर्वक धन्यवाद मॅम. आजचा हा संवाद माझ्यासाठी खरंच खूप खास होता, कारण तो UPSC पुरता फक्त मर्यादित नव्हता, तो विश्वासापुरता मर्यादित झालेला आहे. कारण हा विश्वास माझ्याच नव्हे तर इथे बसलेल्या सर्वांच्या मनामनात जागलेला आहे. खूप खूप धन्यवाद मॅम.